उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कोणत्या गणातून अर्ज दाखल केला आणि कोणत्या समस्यावरती तुम्ही निवडणूक लढणार आहे? आम्ही आमच्या या गेवराई गणातून क्रमांक 104 या गणातून आज 9 तरुण असा तडफदार उमेदवार दिलेला आहे. जनतेच्या बऱ्याचशा समस्या असून आम्ही या जनतेच्या 5 वर्ष समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी खूप काही गैरउपयोग घेतलेला आहे, पण आमचा असा विचार आहे की आता 9 तरुणांच्या हातामध्ये सत्ता देऊन आपल्या पंचायत समितीच्या गणामध्ये काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे, नागरिकांना सुविधा द्यायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत. तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज केला आणि तुमचं जे पुढचे जे जाहीरनामा असणार आहे ते कशा संदर्भामध्ये तुम्ही निवडणूक लढणार? आम्ही कुठल्याही पक्षाकडे मागणी केली नाही. प्रत्येक सत्ताधाऱ्यांची तेच गरहाणे आहे. ते गरहाणे या गणातून लोक ऐकून एकदम कंटाळल्यामुळे आम्ही अपक्ष असा उमेदवार दिलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आम्हाला या गणामध्ये सेवा करण्याची संधी देण्यात यावी. तुमच्या ग्रामीण भागातल्या खूप साऱ्या नागरिकांच्या समस्या आहेत. तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही कोणत्या समस्येवरती पहिले हे करणार? आम्ही जर निवडून आलो तर आमच्या गणामध्ये पूर्ण पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईट्स, स्ट्रीट लाईट्स, रोड अशा समस्या पूर्ण करणार आहोत. चालेल. रोजगाराच्याही भरपूर समस्या आहेत लोकांकडे, तर त्यावर कसं काम करणार आहात आपण? आम्ही प्रत्येक लोकांची समस्या जाणून घेणार आणि त्याच्या खोलापर्यंत जाऊन आम्ही प्रयत्न करणार त्या समस्या दूर करण्याचे. तुमचं नाव? गावागावात जाऊन आमच्या उमेदवाराचं नाव आहे मनोज संजय राठोड. यांचं वय आहे 23 वर्ष. आता सत्ताधाऱ्यांचे खूप जुने लोक आहेत. जुन्यांना हटवून आपल्याला नवीन लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यायची आहे. त्याच्यासाठी आम्ही अपक्ष असा पक्ष निवडलेला आहे. हे जसे की आपले नवयुवक तरुण उमेदवार आहेत. नवयुवक हा एक व्यसनाच्या अधीन झालेला आहे ग्रामीण भागात पण आता शहरी भागात पण. याबद्दल तुम्ही काय करणार? आम्ही व्यसनमुक्त करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत. अरे एक मिनिट हो निकाजी. Now and press the bell icon. Never miss an update.